हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 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 थोडा आवाज वाढवा. धन्यवाद. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं समर्चन कक्षातून मी अमोल जमदाडे ग्रामीण गटातील अंतिम लढतीमध्ये आणि या स्पर्धेच्या सांगता करणाऱ्या लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संघर्ष आमदार चषक 2024च्या या ग्रामीण गटातील मेगा फायनलला होते सुरुवात. नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाची आणि फलंदाजीसाठी आमंत्रण सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती विनीत तयार. पहिला चेंडू गोलंदाज विनीतचा काही समजलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज रोहनला चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावसंख्या थांबली आहे. धावफलकावरती 0. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार. आखूड टप्प्यातला चेंडू यावेळेला स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय लॉंग लेग एरियामध्ये 2 धावांची लहर. 2 धावांनी फलंदाज रोहनने खातं ओपन केलंय आणि संघाचं खातं देखील ओपन झालंय. बिनबाद 2 असा धावफलक. संघर्ष आमदार चषक आमदार दमदार चषक आपण पाहतोय. गोलंदाज याही वेळेचा चांगला चेंडू आहे. खराब फलंदाजी रोहनची. स्ट्रायकिंग एंडला रोहन खराब फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू त्यामध्ये आल्यात अवघ्या 2 धावा. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसरा चेंडू डॉट. यावेळेला वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंच कळवत आहेत आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाते आहे 3 वरती. 4 षटकांची ही मर्यादित लढत. कोण होणार आहे या स्पर्धेचा विजेता ग्रामीण गटामधून ते स्पष्ट होणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज विनीत तयार. यावेळेला जबरदस्त फटका आहे. अक्षरशः तुटून पडलाय. या चेंडूवरती फलंदाज रोहन आलाय. दमदार असरदार षटकार. नऊ धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकाराने धावसंख्या उडी घेते. जो खेळाडू मैदानामध्ये संघर्ष करत होता रोहन त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूला डिपॉझिट केलं गेलं समोरच्या प्लॉटमध्ये. मिडॉनला क्षेत्ररक्षक धाव निघणार नाही आहे. धावेची तमाम शंका समाप्त केली गेली. बिनबाद 9 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तुम्ही बघताय विनीतला. स्ट्रायकिंग एंडला रोहन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. एक धाव नक्की मिळेल. फ्लिक केले चेंडूला. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 10 असा धावफलक. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये खरं तर आम्हाला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल संघर्ष आमदार चषकाचे सगळे आयोजक त्यामध्ये राजूदादा शिंदे साहेब आणि कुमारी पूजाताई शिंदे मॅडम यांचे देखील मनापासून आभार. त्याच पद्धतीने काका मात्रे सर यांचे देखील मनापासून आभार असतील. या स्पर्धेमध्ये विरेश तावडे, विवेक राणे, व्यंकट मुदियार, जावेद शेख आणि सहकारी त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही समालोचक अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग कासारडे
आणि समालोचक काका मात्रे सर, अलिबाग रायगड, आपली मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे, आडव्या बॅटने खेळलाय हा फटका, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने, आली अवघी 2 धाव. चांगला फटका होता आणि हा धावा मिळवून देणारा फटका होता. अगदी खराब बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज निखिलचा पहिलं षटक संपल्यानंतर निखिलचं षटक सुरू झालंय दुसरं. पहिल्या चेंडूवरती आला 2 धावांचा फटका. धावसंख्या परावर्तित झाली आहे 12 वरती. 1 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. चांगला चेंडू आहे. जर गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिली तर जबरदस्त पाहायला मिळाली आहे समैरा स्पोर्ट क्रिकेट संघाची. बॅटर तयार, गोलंदाज तयार, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, 1 धाव बनवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू आलाय. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 13 वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. अभिमन्यूने एक सुंदर गोष्ट आपल्याला सांगितली आहे, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी नहीं हारना. हिम्मत हारू नका. गोलंदाज निखिल तयार, बॅटर तयार, प्रचंड वेगात टाकला गेला हा चेंडू. बाईचा आलाय सिग्नल. 1 धाव मिळणार आहे. धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14. बिनबाद 14. रोहन त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 1 षटकार पाहिलाय, 2 धावांचा फटका पाहिलाय. अनिकेत व्यक्तिगत 3 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. रोहन तयार आणि गोलंदाजी मार्कवरती विनीत तयार. निखिल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पहिलं षटक विनीतने हाताळलं, ज्या षटकात त्याने 10 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी आलाय निखिल. चांगली गोलंदाजी करत असतानाच यावेळेस आलाय खराब चेंडू आणि चेंडूला पाठवलंय. तिसऱ्या पंचांची मदत हाईट साठी घेतली जाते की चेंडू जो टाकला गेला तो बीमर आहे का, त्याची हाईट जास्त आहे का, हे चेक केलं जाईल. चला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि आमचे तिसरे पंच अंतिम लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. ग्रामीण गटामधील या अगोदर खुल्या गटामधील अंतिम लढत शौर्य हर्षित 11 ठाणे या क्रिकेट संघाने तो सामना जिंकला. खूप मोठ्या बक्षिसांची खैरात असणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि ग्रामीण गटामधून समैरा स्पोर्ट आणि सतीश स्पोर्ट ही लढत चार धावा पंच धावा डिक्लेअर करायची. 4 धावा आणि त्यानंतर गोलंदाज तयार. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय का, क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्या दरम्यान 1 धाव आली आहे. एकेरी धावणे धावसंख्या पुढे जाईल. एकोणीस धावा. एकोणीस धावांची
20 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. समर्चन बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. अंतिम मेगा फायनल ग्रामीण गटातील दुसऱ्या षटकाचा पहिल्या सत्रातील खेळ संपलाय. प्रारंभीच्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 21 असा धावफलक सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाचा समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधात 2 षटकांच्या सांगते अखेरीस 21 धावा बिनबाद. गोलंदाज तयार. स्मिथ गौरी गोलंदाजी मार्कवरती तयार. थोड समाज सेवक नरेशजी गौरी यांचे हे चिरंजीव. सुंदर चेंडू लेग स्टिक वरचा पाठवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रात. 1 धाव मिळणार आहे. फुलटॉस चेंडू होता, खराब होता, मात्र या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते 22 वरती. 2 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. बिनबाद 22 अशी आश्वासक दमदार सुरुवात आली आहे. अंतिम सामन्यामध्ये जी सुरुवात आवश्यक असते तशी सुरुवात आली आहे. स्मिथ तयार. आखोट्यापर्यंत चेंडू आणि यावेळेला मात्र झेल टिपण्याची संधी. काऊक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत वेगात पोहोचण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे जाते, वधारते 23 वरती. आपण आहोत ठाणे परिसरातील कळवा या भागामध्ये आणि tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचे कॅमेरामॅन त्यांचे देखील मनापासून कौतुक. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. अंतिम मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतोय. ग्रामीण गटातील ही अंतिम लढत. समयरा स्पोर्ट विपक्ष सतीश स्पोर्ट. एक धाव. एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाते 24 धावा. अंतिम मेगा फायनलचा थरार. संघर्ष आमदार चषक ग्रामीण गटामधील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकत फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय. सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बिनबाद. बिनबाद 24. थोडीशी दुखापत झाली आहे. कृपया अजिबात गडबड गोंधळ करू नका. आमचे स्वयंसेवक तिथे जातील, त्यामुळे कोणीही अजिबात गडबड करू नका. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे अजिबात कोणीही गडबड करू नका. अतिशय रंगतदार सामना. अंतिम मेगा फायनल. चेंडू फळीमध्ये संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळेल. कारण ज्या लईमध्ये समयरा स्पोर्ट क्रिकेट संघ आहे त्याच्याकडे जल्लोष आहे, उत्साह आहे,
हा संघ ही चांगली फाईट देईल या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ देखील तितक्याच ताकदीचा, तोलामोलाचा, आतापर्यंत चांगलं प्रदर्शन, बिनबाद त्यांच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 24 धावा, बिनबाद 24. तिसऱ्या षटकात 4 षटकांची ही लढत, 35 धावांचा आकडा तुम्हाला या मॅच मध्ये ओलांडावा लागेल. पंच या चेंडूवरती धाव आहे. पंच या चेंडूवरती धाव आहे का? एक धाव. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते 25 वरती. 25 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना संघर्ष आमदार चषक या सामन्याने या स्पर्धेची सांगता होईल आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील तुम्ही लगेचच पाहणार आहात. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार असतील. सगळ्यांनीच खूप सारं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय. त्यामध्ये पंच, गुणलेखक, समालोचक, आयोजक, खेळाडू आणि प्रेक्षक या सगळ्यांचं योगदान, मान्यवरांचं देखील तितकंच योगदान आणि खास करून राजूदादा शिंदे साहेब, त्यांची कन्या पूजाताई शिंदे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, लोकप्रिय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करावे लागतील. त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 25 धावा. षटक क्रमांक 3 स्मिथच्या माध्यमातून. स्मिथ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे. वाईड बॉल चेक केला जातोय आणि तिसऱ्या पंचांच्या वतीने डिसिजन आलाय की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 26 धावा. 26 रन्स विदाउट लॉस. गडी बाद झाला नाहीये, मात्र थोडीशी अजून धावगती वाढवावी लागेल, कारण हे तिसरं षटक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय आणि चेंडू त्या दरम्यान चौकार. सुंदर खणखणीत फटका निघालाय फलंदाच्या बॅटमधून. रोहनच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 30. समाधानकारक धावसंख्या उभारली जाते तिसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकात 30 धावा. अखेरचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज स्मिथ गौरी तयार. यावेळेला ओरपीट चेंडू ताकद झोकली. रडारमध्ये पट्ट्यामध्ये होता आणि या चेंडूला लपेट्यात घेतले, पाठवले सीमारेषा बाहेर. आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. ताकद दिली होती या फटक्यामध्ये, टायमिंग देखील साधलं गेलं. 4 धावांनी धावसंख्या उडी घेते 34. षटक क्रमांक 3 ची सांगता. अखेरचं षटक. पहिल्या सत्रामधील अंतिम सामन्याचा तुम्ही आनंद घेताय. समयरा स्पोर्ट बनाम सतीश स्पोर्ट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. त्यानंतरच्या इनिंगला देखील खूप मजा येईल. 34 धावा. षटकांचा खेळ संपलाय 3. पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील अंतिम षटक. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. अजिबात वेळ घेऊ नका. माननीय आमदार श्री डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय राजूदादा शिंदे मित्र परिवार यांच्या आयोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रकाश झोतातील मानाची क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024 आदरणीय राजूदादा शिंदे साहेब, कुमारी पूजाताई शिंदे मॅडम, युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ, वीरेश तावडे, विवेक राणे, वेंकट मुदियार, जावेद शेख आणि सहकारी यांचे देखील मनापासून आभार. मी मराठी समालोचक अमोल जमदाडे सिंधुदुर्ग वरून
मला या स्पर्धेत आपण आमंत्रित केलात, समालोचन करण्याची संधी दिलात त्याबद्दल राजूदादा शिंदे साहेब आणि कुमारी पूजाताई शिंदे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त असतील। अंतिम षटक पहिल्या डावामधील पहिल्या सत्रामधील आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार सुनीत। त्याच पद्धतीने काका मात्रे सरांचे देखील मनापासून आभार। सुमित तयार, सुनीत गोलंदाजी मार्कवरती। आकुटेपर्यंत चेंडू पुल केलाय आणि या चेंडूला खेळलाय एकेरी धावेसाठी, एक धाव निघाली आहे। 3 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि बिनबाद 35 धावा असा धावफलक सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाचा। सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ विपक्ष समायरा स्पोर्ट क्रिकेट संघ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे। अंतिम मेगा फायनल ग्रामीण गटामधील यावेळेला चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग साधलंय, एलिव्हेशन दिलंय, लंबाई दुरी आणि सगळं काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय। प्रॉपर टायमिंग, समोर खेळलाय चेंडू स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलाय फलंदाज अनिकेतने समोरच्या प्लॉट मध्ये। आलाय षटकार, 6 धावा, धावसंख्या धावफलकावरती जाते आहे 41 धावा। 41 धावा, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे। 41 धावांची टोटल आतापर्यंत मैदानावरच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती अनिकेत आणि रोशन ही जोडी रंगली आहे, जोडी जमली आहे। मात्र ही जोडी या षटकात फोडली जाईल का? भागीदारी तर झाली 41 ची। गोलंदाज तयार आहे, फुलटॉस बॅट वरती घेतलाय, या चेंडूला पुन्हा एकदा भिरकवलंय, अजून एक आलाय, अप्रतिम आकर्षक चौकार। चौकार 45 धावा, धावसंख्या धावफलकावरती महागडा ठरला हा गोलंदाज। खराब गोलंदाजी, आखूड टप्प्याचे चेंडू किंवा फुलटॉस चेंडू टाकले जात आहेत। जर का तुम्हाला धावा रोखायचे असेल तर यॉर्कर लेनचे चेंडू लेन द बॉल टाकावे लागतील, अन्यथा धावांचा रतीब तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल। आणि अंतिम सामन्यामध्ये जर धावांचा रतीब पाहायला मिळाला तर मात्र प्रेशर क्रिएट केलं जातं प्रतिस्पर्धी संघावरती आणि तोच प्रयत्न आहे या मॅच मध्ये सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाचा। शेवटचं षटक पहिल्या डावामधील गोलंदाज सुनीतच्या माध्यमातून आपण पाहतोय। ऑफ साइडला चेंडू टाकलाय बराच बाहेर आणि यावेळेला वाईट बॉल, पंच कळवतायत दंडात्मक धाव। अतेच एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे जाते आहे 46। ड्राईव्ह केले मिडॉनला क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल झालाय, मात्र दुसरी धावीचा प्रयत्न नसणार आहे, 1 धाव मिळणार आहे। सत्तेचाळीस धावा। आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या पहिल्या डावामधील। गोलंदाज तयार, बॅटर तयार। प्रेशर आहे, प्रेशर आहे, अंतिम सामना आणि या सामन्याचं थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर येतं आणि हे नैसर्गिक आहे। शेवटच्या महत्त्वाच्या लढतीत आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी प्रत्येक खेळाडू घेत असताना आपण पाहतोय। ओ हो 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 हो, रडार मध्ये आहे, पट्ट्यात आहे, स्लॉट मध्ये आहे, समोर टाकलाय, लालच दिलं आणि जो तोफा दिला तो दोन्ही हातांनी कबूल केलाय फलंदाज रोहनने। चेंडूला पाठवलंय, मिड विकेट मोडल्याच्या बाहेर, आलाय षटकार। त्रेपन्न धावा, 53 धावांची टोटल। आता मात्र धावसंख्या थोडीशी आवाक्यापासून दूर गेली आहे, डोंगरा एवढी धावसंख्या, धावांचं पर्व उभारलंय, रतीब रचलाय 4 षटकांच्या लढतीत आतापर्यंत 53। 1 चेंडू अजून बाकी असेल या मॅच मध्ये पहिल्या डावातील, मात्र समोरून देखील प्रतिकार होणार आहे। येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत, समतुल्य बळ आहेत।
दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू आहेत, मात्र अंतिम क्षणी नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने लागणार आहे आणि हा अंतिम सामना कोणता संघ जिंकेल, उद्या किंवा परवाच्या दिवशी यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून कोणत्या संघाचे फोटोज अपलोड केले जातील, संघर्ष आमदार चषक कोणता संघ आपल्या हाताने उचलेल, कृपया कॅमेऱ्याच्या समोर स्क्वेअर लेगला प्रेक्षकांनी अजिबात उभं राहायचं नाहीये, विनंती असेल. स्क्वेअर लेगचा जो कॅमेरा आहे त्या ठिकाणी कोणीही उभं राहायचं नाहीये. समोर वाईड बॉल, एक चेंडू टाकण्यासाठी प्रेशर वाढत चाललंय स्क्वेअर लेगला. कृपया स्क्वेअर लेगला विनंती आहे प्रेक्षकांना, स्क्वेअर लेगला जो कॅमेरा आहे त्या ठिकाणी अजिबात कोणीही उभं राहू नका साईडला. चांगला चेंडू टाकला गेलाय, निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस वाईड बॉलचा रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांच्या माध्यमातून डिसिजन येईल तिसऱ्या. तोपर्यंत आमदार चषक 2024चा अंतिम सामना तुम्ही पाहताय. ग्रामीण गटातील समयरा स्पोर्ट क्रिकेट संघ जो नरेशभाई गौरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ जो प्रथमतः बॅटिंग करतोय. 4 षटकात समाधानकारक धावसंख्या उभारली आहे या संघाने आणि समोरून मात्र तितकाच प्रतिकार होईल का समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूने. मागच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी देखील झाली होती सलामीवीरांच्या माध्यमातून आणि यावेळेला देखील तशीच फलंदाजी होईल का. समयरा स्पोर्ट संघाची मागच्या मॅचची अभेद्य भागीदारी सलामीची आणि या मॅच मध्ये सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाची भागीदारी अर्धशतकापार पाहायला मिळाली आहे. महत्वाच्या लढतीमध्ये मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन दिला जाईल, कारण हा महत्वाचा डिसिजन आहे, अंतिम सामना आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जातंय की हा वाईड बॉल आहे का की नाही. अंतिम क्षणी शहानिशा होते. मात्र तत्पूर्वी धावांचा जर आपण विचार केला तर रतीब रचला गेलाय. 4 षटकात तब्बल आतापर्यंत 54 धावा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहताय. समयरा स्पोर्ट क्रिकेट संघ हा सामना जिंकेल का की दुसऱ्या बाजूला सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ ही मॅच जिंकणार आहे. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. मात्र संघर्ष आमदार चषक या चषकामध्ये समालोचन करत असतानाच वाईड बॉल आहे. पंच वाईड बॉल कळवतायत. धावसंख्येमध्ये वृद्धी होईल, धावसंख्या वाढेल. 55 धावा. अखेरचा अजून एक चेंडू बाकी आहे. एका चेंडूसाठीचा चाललेला खटाटोप गोलंदाज सुनीतचा मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय एक चेंडू त्याला टाकायचा आहे चांगला. 55 धावांची टोटल स्कोरबोर्ड वरती आहे. या चेंडूवरती आक्रमण होणार आहे का. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. आखूड टप्प्यातला चेंडू आणि शेवटचा चेंडू महत्वाचा ठरलाय सतीश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी आणि एक मोठा धमाका केलाय फलंदाज रोहनने केलाय ब्लास्ट. आलाय षटकार. आता मात्र या सामन्यामध्ये पर्वता एवढी, डोंगरा एवढी धावसंख्या उभारली आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 61 धावा आणि विजयासाठी 62 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाला बिनबाद 61 अभेद्य सलामी. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिली तर समयरा स्पोर्ट क्रिकेट संघाची रोहनची दमदार खेळी मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळाली. षटकार चौकारांची बोली भाषा त्याच्या बॅटमधून आणि जसं काय रोहनने आपल्या बॅटला 6 आणि 4चाच पाडा शिकवलाय का हे देखील प्रश्नचिन्ह क्रीडारसिकांच्या मनामध्ये पाहायला मिळालं. 31 धावांची खेळी रोहनची मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील रोहनने धुवाधार खेळी केली होती, त्यामध्ये 53 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तो बरसला, त्याने 21 धावांची तुफानी खेळी केली
आणि 31 धावांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 61 धावा उभारलेत. प्रथम फलंदाजी करत असताना सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाने विजयासाठी 62 ची गरज. समायरा स्पोर्ट क्रिकेट संघाला काय होईल या मॅच मध्ये? मागच्या मॅच मध्ये समायरा स्पोर्ट क्रिकेट संघाने देखील 50 धावांच्या पलीकडे भागीदारी केली होती. त्यामुळे जरी धावा असल्या तरी ही मॅच तुम्हाला आनंद देणार आहे, कारण ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. दोन्ही संघात तगडे खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, दमदार असरदार खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज यांच्यामध्ये रंगेल हा सामना. आणि या सामन्याच्या निमित्तानं या स्पर्धेचा होईल समारोप. मात्र गेले 3 दिवस आम्ही समालोचन करत असतानाच आमचं समालोचन आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलात, ऐकलात. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून या स्पर्धेत आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक आदरणीय समाजसेवक राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांची सुकन्या कुमारी पूजाताई शिंदे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करून मी मराठी समालोचक सिंधुदुर्ग कासार्डेवरून अमोल जमदाडे या सामन्यातून आणि या स्पर्धेतून आपली सगळ्यांची रजा घेतोय. पुन्हा नक्की भेटूया पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद अमोल. 62 धावांचं लक्ष सतीश स्पोर्ट्स संघाने ठेवलंय समयरा स्पोर्ट्स खारीगाव या संघासमोर. आणि ही भागीदारी आपण पाहायला मिळाली. एकही विकेट नगमध्ये धावसंख्यात आपण नोंदवली, हे देखील निश्चित योगदान आहे. नाणेफेक स्मिथ गौरी जिंकली होती. खरं तर प्रथम फलंदाजी घ्यायला पाहिजे, कारण मागच्या सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य ही येणारी वेळ निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, सलामीची जोडी मैदानामध्ये, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक धावांचा डोंगर उभा केला होता. पहिला चेंडू हवेतून खेळायचा प्रयत्न, 1 धावेचे योगदान, 1 धाव घोषित. सुनीत आणि सनवीत ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाज निनाद आपल्या बॉलिंग मार्कवर. 62 लक्ष, 62 टू विन अंतिम सामना. आणि या कळवा प्रभाग समितीमधला हा 8 संघामधला हा निर्णय आपण पाहायचा आहे, कोणता संघ अंतिम सामना जिंकेल. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका, लॉंग ऑफ वरून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावांचे योगदान. क्रिकेट हा अनिश्चित खेळ म्हणून म्हटला जातो. राजकारण जसं रंग बदलतात, सरडा जसं रंग बदलतो, ते क्रिकेट देखील रंग बदलतो. म्हणून करोडो भारतीय आपण क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो. हा षटकार 6 धावांचे योगदान, धावफलकात वाढ होती 7. सुनीतच्या बॅटमधून आले हा षटकार, 7 धावांचे योगदान. 62चं लक्ष, ताकदवर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. निनाद गोलंदाज. हवेतून खेळण्याचा प्रयत्न, दडपण, दडपणाचा फायदा अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा संघ उचले, पण या दरम्यान आपण पाहिलं हा चेंडू यष्टीचे चेंडू जात होता, झेल काही घेऊ शकला नाही आणि जीवदान मिळालं ते फलंदाजाला. 1 धावेचे योगदान इथे मिळते. सुनीतला धावफलकात वाढ होते 8 धावा धावफलकावर. सर्व क्रिकेट रसिकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर
यूट्यूब आणि अँड्रॉइड टी व्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्या घरबसल्या हा सामना पाहतात या सगळ्यांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करून या स्पर्धेला आपलं निश्चित चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. सर्व पंचांचा आभार, गुणलेखक चं देखील हार्दिक आभार, समालोचक अमोल जमडे यांचा हार्दिक आभार आणि आमचे सर्व आयोजक यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करून वही आपण मैदानाकडे डावखला फलंदाज समोर आहे सुनील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये, मात्र इथे निश्चित षटकार, 6 धावांचं योगदान. शेतशी चेंडू आला होता यावेळी लॉंगॉन क्षेत्रामध्ये, परंतु निश्चितच सीमारेषा ओलांडली गेली आणि हा षटकाराने आपलं खातं उघडलं. सुनीतने 6 धावा, धापलका धावा येतात ते 14. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सतीश स्पोर्ट्स संघाला, कारण निशांतजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 लागवड 3 षटकार जर मारले तर, आणि यावेळी हा चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचांचा अतिशय सुरेख योगदान इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. येतोय शानदार फटका, चौकार. 18 धावा धाबलकावर. आज अंतिम सामन्याचं आमचे प्रेक्षक इथे नक्कीच क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 18 धावा धाबलकावर. 18 धावा धाबलकर आल्यात. जबरदस्त फटका. निशांतजी भोईर यांच्याकडून एक पारितोषिक 1000 रुपयाचे येतोय. जर 3 षटकार जर मारले तर कोणत्याही फलंदाजाला हे पारितोषिक इथे मिळेल. 10 धावसंख्येवर सनवेद, गोलंदाज निनाद. 18 धावा. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. सुनीत देखील आक्रमक आहे. 8 या धावसंख्येवर ज्याने 1 षटकाराचं योगदान दिलं, तर 10 धावसंख्येवरच सनवेद या षटकातला पुढचा चेंडू. निनाद आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा यावी मात्र शेतशक यावी जाळ मिळत होता, परंतु चेंडू आपण पाहतात अर्थातच जातोय सीमारेषे पले. यावी मात्र 2 धावांचं योगदान इथे मिळेल, कारण चेंडू गेला मिडबे गेटला. 2 धावांचं योगदान मिळालं. पहिले षटक आपण पाहिलं, 20 धावांची धाबलकार नोंदवल्या गेल्या आणि 20 धावा या षटकात निनाद महागडा करून ठरला. 20 धावा, 62 धावांचं लक्ष. 20 धावा धाबलकर, 42 धावांची गरज आहे. येणारे 3 षटकार. 2 दिले तर 20 धावा धाबलकर इथे पाहायला मिळाल्या. 45 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 18. अंतिम ही लढत कोण जिंकणार? सतीश स्पोर्ट्स की समेरा स्पोर्ट्स? 20 धाव धाबलकावर. हॅलो, काहीच नाव आहे. 20 धावा धाबलकावर. षटक क्रमांक 2.
तर धावफलकावर वाढ होते. बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि 22 धावा धावफलकावर. 23 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक दुसरा आपण इथे पाहतात. गोलंदाज राज 7-8 फॉलांचा रनअप. 3 सलग षटकामध्ये निशांत जी भोईर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक असेल. दरम्यान यावेळी लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव निश्चित इथे मिळेल, ती फुल झाला. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. 24 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात आपण पाहिले 20 धावा खर्च केल्या होत्या. जशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं, पण तो गोलंदाज यावेळी राज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवतोय. सुनीत आणि सनवीद ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. डावकर फलंदाज. सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेट. निशांतजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू घेतला. हवेतून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र घोषित 1 धावीचं योगदान. धावफलकात वाढ होते 25. 3 चेंडूची समाप्ती 25 धावा धावफलकावर. खरं तर हा सामना जर जिंकायचा असेल तर समेरा स्पोर्ट्स खारीगाव या संघाला मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न करतात परंतु त्याला यश येत नाही. पण तितकी चांगली गोलंदाजी सतीश स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. राज या षटकातले 3 चेंडू अजूनही बाकी. सर्वित डावखरा हा गोलंदाज मात्र मोठा फटका. यावेळी मात्र पाण्यावर पंचांचा इशारा येईल आणि या ठिकाणी मात्र हा चेंडूवर हा षटकार 6 धावा. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. एकही विकेट न गमावता समेरा स्पोर्ट्स खारीगाव या संघ धावफलकावर धावा आतापर्यंत नोंदवते तब्बल 31. जबरदस्त फलंदाजी सनवीच्या माध्यमातून. 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत आपण 19 धावांचं योगदान दिलं. तर सुनीत 1 षटकारच्या माध्यमातून त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. धावफलकावर धावेन पोहोचल्यात 31. अजूनही 31 धावांची गरज. अर्ध लक्ष पूर्ण केलंय. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार. कारण दोन्ही संघ तितकेच पॉवरफुल निश्चित पाहायला मिळतात. कारण एका संघाने अर्थातच सतीश स्पोर्ट्स संघाने बिनबाद 61 धावा नोंदवल्या. आतापर्यंत 31 धावा बिनबाद नोंदवल्या समेरा स्पोर्ट्स खारीगाव संघाने. गोलंदाज पुढचा चेंडू. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. निदाव चेंडू सांगता. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. 31. 7-8 फॉलांचा रनअप. डावखुरी गोलंदाजी. राज यावेळी हवेतून खेळलाय. शेतीच्या चेंडूवर येतोय. चूक करत नाही आणि इथे मात्र पहिला धक्का बसला. समेरा स्पोर्ट्स खारीगाव संघाला 31 या धावफलकावर पहिला फलंदाज मैदानातून गमावलाय. बाद होते डावखरा फलंदाज सनवीद ज्याने 19 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार आणि 1 चौकाच्या माध्यमातून आणि तो फलंदाज मात्र मैदानातून गमावलाय. 19 नाही कॅल्क्युलेटर बंद पडलाय काय मध्येच बंद पडतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये.
सुनीत यांनी आता म्हणतात 10 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण निखिल निखिल 12 चेंडू आणि 31 धावांची गरज 12 चेंडू 31 धावा समोर सुनीत आणि त्रिफळा उद्ध्वस्त काय चेंडू होता यॉर्कर सुनीतची खेळी समाप्त झाली बॅक टू बॅक या ठिकाणी 2 विकेट मैदानातून परतले आणि पुन्हा एकदा सामना सतीश स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकलेला 10 धावांचे योगदान दिलं सुनीतने त्रिफळा चित झाला आणि गोलंदाजाला प्रशांतला मिळालं हे पहिले यश नवीन फलंदाज स्मिथ मैदानामध्ये 31 या धावफलकावर 2 फलंदाज गमावले आता मात्र बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत तो पगडी बजाज बुडती नौका पेलणाऱ्या एका नाखवेची गरज एका बाजूला स्मिथ दुसऱ्या बाजूला निखिल आणि यशस्वी गोलंदाज प्रशांत प्रत्येक षटकासाठी 200 रुपये आणि प्रत्येक निशांत भोईर यांच्याकडून हे पारितोषिक येते आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त बॅक टू बॅक 2 विकेट स्वप्नीलजी हजार यांच्याकडून आणि या ठिकाणी या स्पर्धेमधला 5वा गोलंदाज या ठिकाणी विकेट हॅट्रिक करणारा गोलंदाज ठरणार का स्मिथ या ठिकाणी 0 धावसंख्येवर मैदान परतलाय आणि सामन्यामध्ये अर्थात सतीश स्पोर्ट्स संघाने सामन्यामध्ये निश्चित वर्चस्व प्राप्त केले हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सलग 2 विकेट प्राप्त केले ते प्रशांत 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल हॅट्रिक पूर्ण केली तर स्वप्नील जी हजारे यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज हरीश 31 धावांची गरज आहे चेंडू यॉर्कर पद्धतीचे फेकले आणि त्याच्यामध्ये फलंदाजांना पूर्णपणे जाळ्यात ओढलं गेलं ते प्रशांतच्या माध्यमातून डावकर फलंदाज आहे हरीश नवीन फलंदाज मृत चेंडू डेड बॉल विकेटची पडझड या ठिकाणी हा फलंदाज रोखणार का हरीश डावकर फलंदाज आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर प्रशांत यावेळी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला इथे मात्र लॉंगॉनला क्षेत्राच्या काही चेंडूर येतोय 1 धावेचे योगदान मिळेल धावफलकात 1 वाढ 32 धावा धावफलकावर 30 धावांची गरज आहे चेंडू किती बाकी आहेत 9 चेंडू आणि 32 धावा या ठिकाणी 30 धावांची गरज आहे समोर निखिल विकेट हॅट्रिक मध्ये या ठिकाणी समाप्त झाली निखिलसाठी पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न पंचांचा बोट आकाशकडे ओव्हर हॅट्रिक आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर लेग बिफर पायचीत फलंदाज निखिलची खेळी इथे समाप्त होतोय 4 बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 30 धावांची गरज आहे येणारे चेंडू बाकी आहेत ते 8 सुरुवात चांगली होती ते समेरा स्पोर्ट्सची परंतु एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानात गमावले स्मिथ देखील 0 धावसंख्येवर मैदान परतला आणि त्यामुळे बिकट अवस्था झाली ती समेरा स्पोर्ट्स कारीगावची नवीन फलंदाज मैदानामध्ये येणारे चेंडू बाकी आहेत ते 30 धावांची गरज
8 चेंडू बाकी आहेत, माफ करा. हा चेंडू मात्र निश्चितच पंचदर्शी हा सोयीर चेंडू आहे. सोयीर इशारा येतोय पंचांचा. 1 धावेने धावफलकात वाढ. षटकारासाठी 500 रुपये. ध्रुवीत एंटरप्राइजच्या माध्यमातून धावफलकात धावा येतात 33. बॅकवर्डवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडल क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करतोय. तो पण 1 धाव सहजगत्या इथे मिळाली. 1 धावेचे योगदान. 34 या षटकातला अंतिम चेंडू आणि त्यानंतर 6 चेंडू, 7 चेंडू बाकी. विकेट जरी घेतली तर या चेंडूवर निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातला. मोठा प्रहार केलाय आणि चेंडू मात्र जाईल शेतीच्या वरून. लॉंगॉनला आलेला एक सुंदर फटका. षटकार 6 धावा. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. बॅटचा फेस उघडला. हरीशच्या बॅटमधून 6 धावा. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकात धाव येतात 40 धावा 40. आणि येणारं शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये 40 धावा धावफलकावर आणि गरज आहे 22ची ना, 22ची. 6 चेंडू 22 धावा. तर षटकार मारला म्हणून 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी ध्रुवीत एंटरप्राइजच्या माध्यमातून निश्चित मिळेल हरीशला. 40. 6 चेंडू 22 धावा. हार मानली नाही ती अजून बंड समेरा स्पोर्ट्स खारीगाव संघाने, कारण 2 फलंदाज लागोपाठ बाद झाले. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6-22. 6 balls 22 runs required to win the match. अंतिम षटक. मागच्या षटकामध्ये प्रशांतची गोलंदाजी 9 धावा आणि त्यांनी तब्बल 3 विकेट प्राप्त केले. आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील. हवेतून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घोषित मिळेल. 41 धावा धावफलकावर. 5-21. विकेटलाही 200. षटकासाठी 200 रुपये. ध्रुवीत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मात्र 5 चेंडू आणि 21 ची गरज. 5 चेंडू 21 धावा. रमेश 2 या धावसंख्येवर. हरीश 7 या धावसंख्येवर असताना पुढे चेंडू. कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीत सरपळत चेंडू इथे जातोय मिड विकेटला. इथे मात्र आपण पाहिला यावी मात्र यष्टीचा वेध घेतला गेला आणि रमेशची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. 200 रुपये निश्चित या ठिकाणी पारितोषिक मिळेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 41. 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावा. षटकारांची बरसात इथे व्हायला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानात येईल. 4 चेंडू 21 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईकला हरीश. दिवेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. हरीश स्ट्राईकला आहे. डावखरा फलंदाज आहे. 4 चेंडू 21 धावांची गरज. 41 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्यात. 4 फलंदाज 5 फलंदाज गमावलेत. हा चेंडू निर्णायक असेल, परंतु हा चेंडू मात्र या ठिकाणी मात्र सोयीचा इशारा येतोय. 1 धावेने आणखीन एक वाढ. 42 धावा धावफलकावर. 20 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू. प्रत्येक चेंडूवर 5 धावांची गरज म्हणजे षटकार येणं आवश्यक आहे. एका बाजूला हरीश, दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज दिवेश.
पुढे चेंडू, बॅटचा कोणताही स्पर्श नाही, एक धाव घोषित इथे मिळेल. 22चा इशारा पंचांचा येतोय. 43 धावा धावफलकावर. येणारे 3 चेंडू आणि 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक ध्रुवीत एंटरप्राइजच्या माध्यमातून मिळतील. हरीश तयार आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा स्वप्नील. हवेतून खेळलाय, शेजारच्या चेंडूवर येणार. इथे मात्र हा झेल सुटतोय आणि केवळ 1 धावेचं इथे योगदान. येणारी चेंडू बाकी ते 2. 18 धावांची गरज. 2 चेंडू 18 धावा. चमत्कार जर झाला तर या ठिकाणी समयरा स्पोर्ट्स कारिगाव विजयाच्या उंबरठ्यावर येऊ शकेल, पण आता मात्र सामना पाहिला तर 90% सामना सतीश स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. 2 चेंडू 18 धावा. यावेळी यष्टीषक चेंडूच्या खाली झेल घेतोय आणि आता फक्त अवपैच्या जोडी बाकी राहिली. 1 चेंडू 18 धावांची गरज. 1 चेंडू 18 धावांची गरज. फलंदाज मैदान परततोय. संघर्ष सन्माननीय आमदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली राजू दादा मित्र मंडळ यांनी दिलेलं खूप चांगलं योगदान. वर्ष 4थं या स्पर्धेचा कळवा प्रभाग याचा विजेता कोण याचं उत्तर येणाऱ्या फक्त 1 चेंडूमध्ये, अर्थात 100% सामना हा सतीश स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर कोणती धाव येत नाही आणि अशाप्रकारे 17 धावांनी हा सामना सतीश स्पोर्ट्स संघाने जिंकला. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामनावीराचा मानकरी या ठिकाणी अर्थातच आपण पाहायला मिळेल, कारण प्रथम क्रमांकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान तिथे पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे हा सामना सतीश स्पोर्ट्स संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि समयरा स्पोर्ट्स कारिगाव या संघाने अर्थातच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं, त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. काही क्षणात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. धन्यवाद.